त्या नागनगरीमध्ये या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या चिंतन परिषदेचं आयोजन होत आहे, त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शोषित वंचितांचं आणि त्यांच्यावर हजारो वर्षे शोषण करणाऱ्या शोषकांचे सुद्धा या चिंतन परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रातील एका ज्वलंत प्रश्नावर त्या ज्वलंत विषयाला घेऊन या ठिकाणी ही चिंतन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. हजारो वर्षे गाव कुसाबाहेर अत्यंत हिणकस जीवन जगणाऱ्या, हजारो वर्ष ज्यांना बहिष्कृत म्हणून कुत्र्याला साखर मुंगीला भाकर परंतु माणसाला माणसाच्या सावलीचा विटाळ पळणाऱ्या व्यवस्थेला दूर सारून त्यांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या मूकमाया नायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 341व्या कलमान्वये दिलेल्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे या 59 जातींच्या हिताचे आहे काय? सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 ला उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो निर्णय दिला, जे दिशानिर्देश दिले, त्या दिशानिर्देशानुसार उपवर्गीकरणाबाबत शासन प्रक्रिया करीत आहे काय? महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण करताना संपूर्ण कार्यवाही जी होत आहे ती संविधानिक पद्धतीने पूर्ण केली जात आहे काय? या उपवर्गीकरणामुळे भारतीय संविधानातील 341व्या अनुच्छेदातील अनुसूचित जातीच्या एकसंगतीला तडा तर जाणार नाही ना? किंवा महाराष्ट्रातील सर्व 59 जातींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विकासाच्या दृष्टीनं व शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या वैचारिक दृष्टीतून हे सगळं हितावह आहे काय? याबाबत या चिंतन परिषदेमध्ये वैचारिक मंथन होऊन तो पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि शोषितांच्या भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या उत्थानाच्या दृष्टीने योग्य दिशा देईल का, याबाबतचे चिंतन आणि मंथन खरं म्हणजे या परिषदेमध्ये होणार आहे आणि याचा मला आनंद आहे. मी विशेष अभिनंदन करतो लाडबुद्धा टीव्हीचे आणि श्री सचिन मून आणि त्यांच्या टीमचे. हा अत्यंत गंभीर असा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला या विषयाची जाणीव, त्यांच्या परिणामाची जाणीव जागृती करून करण्याचं एक मोठं काम हातात घेतलं आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांचे हे काम सुरू आहे. अनेक संकटे, राजकीय दडपण, प्रस्थापितांच्या धमक्या, आपल्याच लोकांच्या गटातटातील दावे प्रतिदावे या सगळ्या मुक्या मारांना सहन करीत आणि आपल्याच वेदनांना आपल्याच कुशीत घेत आपल्याच स्वप्नांची राख रांगोळी करण्यात ते अनेक वर्षापासून जे कार्यक्रम राबवतात हे आम्ही सगळेजण बघतोय. शेवटी हजारो वर्षापासून आपले गाराणे ऐकतो तरी कोण? बाबासाहेब जेव्हा या हजारो वर्षाच्या मुक्या बहिष्कृतांच्या प्रश्नांना घेऊन उभे राहिले, ते जेव्हा लढत होते तरी कोणती माध्यमं त्यांना साथ देत होती याचा विचार आपण करा. आता ही प्रमुख प्रसार माध्यमे आपल्याच मस्तीमध्ये मशगूल असताना
या शोषित वंचितांच्या आवाजांना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम शेवटी कोण करतोय? तेव्हा बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मूक नायक सुरू करून ते काम केलं. आज अत्यंत खडतर प्रवास करीत लाड बुद्धा टीव्ही हे काम करत आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. राजकुमार बडोले फाउंडेशन सातत्यानं या वैचारिक यात्रेत त्यांना सहकार्य देत आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. या कार्यात लहू सेनेनं उत्कृष्ट साथ देऊन भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना म्हणत त्यांना साथ दिली आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी साथ दिली त्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. आज आपण सगळेजण अनुसूचित जातीची, अनुसूचित जमातीची आणि ओबीसी सगळेजण एका वैचारिक आणि राजकीय संक्रमणातून प्रवास करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शूद्र अतिशूद्रांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे आरक्षणाचे शस्त्र आपल्याला दिले, किंबहुना महाभारतामध्ये आपण कर्णाला जी कुंडलं दिली गेली होती तशाच पद्धतीनं आपल्याला हे कवच कुंडल जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते कवच कुंडल कुणी काढून तर घेण्याचा प्रयत्न करत नाही का ना, असा आम्हा सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले तेव्हा हा समाज एकसंघ होता, कारण हा निरक्षर होता. बाबासाहेबांना त्यांनी आपलं पुढारी मानलं होतं. आज मात्र हाच समाज गटागटात, तटातटात, पक्षापक्षात, जातीपातीत वेगळ्या वेगळ्या गटागटात सामील होऊन आपले कोण आणि आपले शत्रू कोण हे पण विसरत चालला आहे. तेव्हा आपल्या विरोधात कोण, आपल्या जवळचा कोण, अशा संभ्रमावस्थेत तो आहे. सुरेश भट म्हणायचे जसे की माझा प्रवास गेला संपूर्ण ज्या ठिकाणी मज भेटले तिथेही चकवे तरे तऱ्हेचे, एकाच चेहऱ्याला मी आठवू कशाला जखमी करून गेले बिचवे तरे तऱ्हेचे. असेच बिचवे आम्हा सगळ्यांच्या सभोवार आपल्या सगळ्यांना जखमा करतायत. त्याची जाणीव जागृती करण्यासाठी मला वाटते ही चिंतन परिषद अत्यंत महत्वाची. आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाच्या बाबतीत निर्णय दिला. 15 ऑक्टोबर 2024 पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं एक सदस्यीय समिती बनवली. त्याला बार्टीच्या माध्यमातून साथ दिल्या गेली. 16 मार्च 2026 या समितीने राज्य सरकारला उपवर्गीकरणाच्या बाबतीतला निर्णय अहवाल दिला आणि तो अहवाल सरकारनं मार्च महिन्याच्या शेवटी मंत्रिमंडळात पण आणला, पण तो अहवाल सार्वजनिक केला गेला नाही. त्या अहवालात उपवर्गीकरण करताना 13% आरक्षणाची कशा पद्धतीनं वाटणी केली, कुणाला कोणत्या आधारावर, कोणत्या डाटाबेसवर, कोणत्या सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ अभ्यासाला धरून कुणाला किती आरक्षण दिलं गेलं, या बाबतीत आज समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातल्या 59 जातींना हजारो वर्षापासून जगण्याचा अधिकार नाकारला गेला. त्या जातीला घटनेच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950
जो अधिकार दिला आरक्षणाचा, त्या आरक्षणाच्या अधिकाराला विभागून कुणाला कसे आरक्षण दिलं जाईल, त्याचं उपवर्गीकरण कसं केलं जाईल, याबाबत अनेक प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाले आहेत. परंतु हे करत असताना या 59 जाती आपसात एकमेकाविरुद्ध लढल्या जाऊ नयेत, याबाबत काळजी घेणं मला वाटते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून सरकारनं बदल समितीचा अहवाल पहिल्यांदा सार्वजनिक करावा, अशी मागणी सर्वत्र होताना दिसत आहे. सरकारने 10 एप्रिलला एक परिपत्रक काढून उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मागितल्या. आम्ही ऐकलंय 50,000 प्रतिक्रिया आल्यात, परंतु अहवालच लोकांपर्यंत जेव्हा आला नाही, तेव्हा आपण सगळ्यांनी काय प्रतिक्रिया द्याव्या, याबाबत पण सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 निर्णय देताना उपवर्गीकरण करताना राज्यानं सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ डेटा यावरच उपवर्गीकरण केलं पाहिजे, किंवा उपवर्गीकरण राजकीय हेतूनं किंवा मनमानी पद्धतीनं होता कामा नये, हे पण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी खुला असेल, हे पण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावं असं वाटते. एक घटनात्मक बाब म्हणून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करताना भारतीय संविधानाच्या कलम 338(9) चे उल्लंघन तर होत नाही ना, याबाबत मंचावरील आणि सगळ्या महाराष्ट्रानं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. बदर समितीने या बाबतीमध्ये चिंतन केले की नाही हे आम्हाला तर नाही माहीत, परंतु अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण हा विषय संविधानाच्या अंतर्गत अनुसूचित जातीचे संरक्षण, प्रतिनिधित्व, आरक्षण, सामाजिक न्याय, घटनात्मक धोरणात्मक विषय आहे. आणि त्यामुळे संविधानातील कलम 338(9) हे अत्यंत बंधनकारक तरतूद उपवर्गीकरण करण्यास लागू होते. भारतीय संविधानातील कलम 338(9) असे स्पष्ट नमूद केलेलं आहे की संघ राज्य व प्रत्येक राज्य शासनाने अनुसूचित जातींना प्रभावित करणाऱ्या सर्व महत्वपूर्ण धोरणात्मक विषयावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी सल्लामसलत करणं बंधनकारक राहील, असं संविधानाच्या 338(9) मध्ये म्हटलेलं आहे. सदर तरतुदीनुसार अनुसूचित जातीशी संबंधित कोणतेही धोरणात्मक निर्णय असेल, मग ते वर्गीकरण असेल, उपवर्गीकरण असेल, हे सर्व करण्याच्या पूर्वी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट सोबत सल्लामसलत करणं हे राज्याला बंधनकारक आहे. आणि या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण निर्णय एका निकालामध्ये आंध्र प्रदेश शासन आणि बी नारायण याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे विषय मांडत असताना ही सगळी बंधनं पाळली गेली का, हा एक विषय आपल्या पुढे आहे. आणि आपण जेव्हा वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटाची जर गोष्ट करतो तर 2027 मध्ये आता ऑलरेडी जनगणना सुरू झालेली आहे. 2027 ला महाराष्ट्रातील 59 जाती अनुसूचित जातींच्या त्यांचा संपूर्ण डेटा सरकारजवळ उपलब्ध होणारच आहे. त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सगळा डाटा सरकारजवळ येईल. आणि हा डाटा आल्यानंतर या 59 जातींना विश्वासात घेऊन उपवर्गीकरण करणे योग्य राहील
असं मला या मंचावरून सांगावंसं वाटते. बाकी या चिंतन परिषदेमध्ये खूप मंडळी बोलणार आहेत. लाडमुद्दा टीव्ही व राजकुमार बडोले फाउंडेशन लोकांना याबाबत जाणीव करून देण्याचं काम आम्ही करत आहोत. आम्ही लढण्याचं काम करत नाही. आम्ही परस्परात आमच्या समाज बांधवांना लढवत नाही. जो 2000 वर्षापेक्षा जास्त जो समाज बहिष्कृत होता, जो गावाच्या बाहेर राहत होता, ज्याला पिण्याचं पाणी पण भेटत नव्हतं, ज्याचा संपत्तीवर अधिकार नव्हता, त्यांना आपसात लढून काय फायदा होणार आहे? अहो, एकीकडे जर तुम्ही पाहिल्या तर महाराष्ट्रातली देशातली परिस्थिती अनुसूचित जातीच्या 2-2.5 लाख जागा रिक्त आहेत. त्याच भरल्या जात नाही आहेत. त्या भराव्यानं पहिल्यांदा आमचा जो अत्यंत जो विकसित झालेला नाही आहे त्यांना देऊन टाकावा ना. भरल्या तर पाहिजे. ते भरलंच जात नसेल तर मग आपणच आपसामध्ये एक दुसऱ्याला शिव्या द्यायच्या, हा कुठला प्रकार आहे? मला वाटतं हे बंद होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला लढवत नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी जागृत करण्याचं काम करत आहोत. एक लक्षात घ्या, हा भावनिकही विषय आहे, तसा हा संविधानिक लढाई तर होणारच आहे. माझी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एकच विनंती आहे की आम्ही कुणावर आकस करत नाही. हा 59 जाती बाबासाहेबांवर श्रद्धा करतात, ठेवतात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सगळ्यांना आरक्षण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या श्रेष्ठ लोकशाहीला हृदयात ठेवतात. समाजवादी विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये समाजवाद म्हणून जी पेरणी केली, तो समाजवाद आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समाजवाद, ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या लौह वस्तादांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत प्रचंड मोठा आधार दिला, ज्या मुक्ता साळवेंनी लहानशा लेपोरीनं एक या बहिष्कृत समाजाला स्त्री शिक्षणातून प्रबुद्ध करण्याचं काम केलं, अहो आम्ही त्यांचे पाईक आहोत. ही आमची मूल्य संपदा आहे. ही आमच्या सगळ्या बहिष्कृतांची सांस्कृतिक परंपरा आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यांच्यामध्ये भांडणं तणणं करणारी जी कोणी आसुरी ताकद असेल, जी आमच्यामध्ये झगडे लावायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावर विश्वास कृपया ठेवू नका. एवढीच माझी या परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे. काही जण प्रश्न करतात